महाराष्ट्रामध्ये टोटल जे बीएमएस कॉलेज आहेत की जे गव्हर्नमेंट एडेड मध्ये येतात, तर त्यापैकी फक्त 2 कॉलेजेस असे आहेत की जे मायनॉरिटी मध्ये आहेत। आणि जर समजा आपल्याला त्या कॉलेजबद्दल माहिती नसेल आणि आपण जर कॉलेजच्या चॉईस फिलिंग केल्या, तर नंतर मग विचार करतो आपण की नेमका आता मायनॉरिटीच्या चॉईस फिलिंग झाल्या, लॉक सुद्धा झाल्या, आता नेमका काय होईल। तर त्या अगोदर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा, कारण टोटल बीएमएस कॉलेज पैकी फक्त 2 कॉलेज की जे मायनॉरिटी मध्ये आहेत आणि त्याची माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचीच आहे। या व्हिडिओचे मुख्य विषय बघितले तर या व्हिडिओमध्ये सुरुवातीला तर महाराष्ट्रामध्ये टोटल गव्हर्नमेंट एडेड बीएमएस कॉलेज किती आणि कोणकोणते। नंबर 2, या बीएमएस गव्हर्नमेंट एडेड कॉलेज पैकी जे मायनॉरिटी मध्ये येणारे कॉलेज आहेत तर ते नेमके किती आणि कोणकोणते। आणि थर्ड, यामध्ये जर आपल्याला सीट मिळाली तर आपल्याला कॅटेगरीनुसार किती फी स्ट्रक्चर लागेल। तर सुरुवात करूया। महाराष्ट्रामधील जे टोटल बीएमएस कॉलेज आहेत की जे गव्हर्नमेंट एडेड मध्ये येतात, तर ते आहे टोटल 22। आणि या 22 पैकी तुम्हाला सध्या जे स्क्रीनवर जे दिसत आहेत, सुरुवातीला जे 6 कॉलेजेस आहेत फर्स्ट पेजवर मी घेतलेले, तर त्यापैकी पहिलं जे कॉलेज आहे तर ते आहे आरे पोदार मुंबईचं कॉलेज। एक चांगलं कॉलेज, टॉपचं कॉलेज आहे आणि 3101 हा या कॉलेजचा कोड आहे। लक्षात घ्या, या व्हिडिओमध्ये आपण जे पण कॉलेज घेतोय तर हे कॉलेज रँकिंग नुसार लावलेले नाहीत। आरे पोदार हे एक टॉप रँकिंग मधलं येणारं कॉलेज आहे, हे कॉलेज नंबर 1 ला आलेलं आहे। आता यानंतर नंबर 2 ला परत एक मायनॉरिटी मध्ये येणारं कॉलेज की जे आता मी नेमकं तुम्हाला बोललो, हिंदी मायनॉरिटी मध्ये येणारं कॉलेज की जे आहे KG मित्तल आयुर्वेदिक कॉलेज। यामध्ये जर समजा या मुंबईच्या कॉलेजमध्ये जर ऍडमिशन करायचे असेल आणि तुमच्याकडे जर हिंदी मायनॉरिटी सर्टिफिकेट असेल तर तुमच्या अलॉटमेंटचे चान्सेस वाढतात। तर त्यामुळे चॉईस फिलिंग करताना जर हिंदी मायनॉरिटी मध्ये असाल तर हे जे KG मित्तल नावाचं मायनॉरिटीचं जे कॉलेज आहे तर याला तुम्ही नक्की तुमच्या चॉईस मध्ये ठेवायला पाहिजे जर तुमच्याकडे मायनॉरिटी सर्टिफिकेट असेल तर। ओके, आणि हिंदी मायनॉरिटी। आता यानंतर नंबर 3 ला परत एक मुंबईचं कॉलेज, सायन मुंबईचं एक चांगलं कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज सायन मुंबई। यानंतर आता या पीडीएफ मध्ये तुम्हाला काही कॉलेजचे कोड पण दिसत आहेत की जे काउन्सिलिंगच्या वेळेला फिल करावे लागतात ऑनलाईन। आता यानंतर नंबर 4 ला येणारं कॉलेज आहे मित्रांनो सावंतवाडीचं आयुर्वेदिक कॉलेज सावंतवाडी। नंबर 5 आणि 6 ला पुण्याचे कॉलेज आहेत की जे आहे अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज पुण्याचं आणि टिळक आयुर्वेदिक कॉलेज पुण्याचं 5 आणि 6 नंबरला। आणि या कॉलेजच्या रँकिंग लिस्ट नाहीत, एवढं लक्षात घ्या। आता यानंतर नंबर 7 ला येणारं कॉलेज आहे सातारा येथील बीएमएस कॉलेज, हे सुद्धा एक चांगलं कॉलेज आहे। आता यानंतर एक सांगलीचं वसंतदादा पाटील आयुर्वेदिक कॉलेज सांगली, तर हे सुद्धा मायनॉरिटी वगैरे मध्ये येणारं कॉलेज नाही। आपण जे वर एक कॉलेज बघितलं की जे KG मित्तल नावाचं आहे, तर ते आतापर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये आलेलं मायनॉरिटी कॉलेज, तर हे तुम्हाला आता लक्षात ठेवायचं आहे। आता तुम्हाला स्क्रीनवर जे कॉलेज दिसतंय तर ते आहे मायनॉरिटी कॉलेज। जसं आपण अगोदर हिंदी मायनॉरिटी कॉलेज बघितलं तर त्याच पद्धतीनं हे कॉलेज जे आहे तर हे जैन मायनॉरिटी मध्ये येणारं कॉलेज आहे आणि सोलापूरचं हे कॉलेज आहे। कॉलेज चांगलं आहे, पण तुम्ही जर जैन मायनॉरिटी मध्ये असाल, तुमच्याकडे जर जैन मायनॉरिटीचं जर सर्टिफिकेट असेल तर नक्कीच तुम्ही या कॉलेजचा विचार करायला पाहिजे। चॉईस फिलिंग मध्ये हे कॉलेज जर तुम्ही ठेवलं तर अलॉटमेंटचे चान्सेस वाढतील। यानंतर नंबर 10 ला येणारं कॉलेज आहे की जे अहमदनगरचं आहे आणि अहमदनगर गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेदिक कॉलेज नगरचं। यानंतर 11 नंबरला नाशिक पंचवटी नाशिकचं कॉलेज, तर हे सुद्धा एक चांगल्या कॉलेज पैकी एक कॉलेज मानलं जातं। आता यानंतर 12 नंबरला कॉलेज येत आहे की जे आहे बोराडी शिरपूर धुळ्याचं। यानंतर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज जळगावचं, तर हे सुद्धा एक चांगलं कॉलेज आहे। आणि जे आता अगोदर मी बोराडी धुळ्याचं कॉलेज सांगितलं, कॉलेज चांगलं आहे, पण त्या साईडला तुम्हाला जायचंय का, तर हा महत्वाचा विषय आहे। आता यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज बारामतीचं, तर हे सुद्धा एक चांगलं कॉलेज आहे की जे 14 नंबरला येत आहे। लिस्टमध्ये 14 नंबर ही रँकिंग लिस्ट नाही। यानंतर नागपूरचं कॉलेज की ज्या ठिकाणी मुलांची जास्त डिमांड असते, जसं आरे पोदार तसं हे नागपूरच्या कॉलेजमध्ये सुद्धा मुलांची जास्त चॉईस फिलिंग लिस्ट असते। त्यानंतर परत नागपूरचं कॉलेज श्री आयुर्वेदिक कॉलेज, म्हणजे थोडक्यात नागपूरचे 2 कॉलेज, एक गव्हर्नमेंट आणि दुसरं श्री। आता यानंतर श्री गुरुदेव आयुर्वेदिक कॉलेज मोजरी अमरावतीचं कॉलेज। यानंतर 18 नंबरला आहे विदर्भ आयुर्वेदिक कॉलेज अमरावतीचं। 19 नंबरला आहे अकोल्याचं राधाकिशन तोष्णीवाल आयुर्वेदिक महाविद्यालय अकोला। यानंतर जे यवतमाळचं कॉलेज आहे DMM आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज यवतमाळ, तर ते 20 नंबरला तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय। 21 नंबरला आहे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नांदेडचं, हे सुद्धा टॉप रँकिंग नुसार येणारं एक कॉलेज आहे। यानंतर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज उस्मानाबाद धाराशिव, तर हे जे कॉलेज आहे तर हे टोटल 22 कॉलेजेस आहेत आणि यापैकी 2 कॉलेज मायनॉरिटीचे की जे तुम्हाला मी व्हिडिओच्या दरम्यान सांगितले। फी स्ट्रक्चर, तर या कॉलेजमध्ये
गव्हर्नमेंट एडेड कॉलेजमध्ये जर समजा तुम्हाला सीट मिळाली तर तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी जवळपास समजा 70,000 ही फीज, ट्युशन फी प्लस 10,000 रुपये असे जवळपास 81 ते 82,000 रुपये खर्च येईल पर इयरचा ओपनसाठी. तुम्ही जर समजा व्हीजे, एनटी, एससी, एसटी या कॅटेगरीमध्ये जर असाल तर साधारण 10,000 ते 12,000च्या दरम्यान तुम्हाला पर इयर खर्च येईल. आणि जर समजा तुम्ही ओबीसी ईडब्ल्यूएस मध्ये असाल तर 35,000 ते 45,000च्या दरम्यानची तयारी ठेवा. जिजाऊ अकॅडमी पेड काउन्सिलिंग सध्या सुरू आहे. डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओची लिंक आहे. तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग करायचं असेल तर नक्की तो व्हिडिओ बघून घ्याल. पण पेड काउन्सिलिंग करायचं नसेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, बाय.